सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशति लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी भजन वरण विराज सुरेशा कुंडलकुंडित केशा भागवत भजा विराजे कांधे मोर जने उतारे शंकर सुरण केसरी नंदन महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर काज करिवे गोपाल प्रभु चरित्र सुनिबे
सब दुख रहे तुम्हारी शरणा रक्षक काहू को डरना आवत तीर सहारो आपे तीनों लोग हाथते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाने योग हरे जब दिया जब निरंतर हनुमत दिया हे हनुमान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव जगदम्बा माता की छत्रपति शिवाजी महाराज की जय। संकीर्तन सर्वांनी पाठीमागे टाळी वाजवून म्हणायचं राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. महाराज, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचा आज आपला हा 7वा दिवस 7वा दिवस आहे. गत 6 दिवसांपासून भगवंताचं सुंदर चरित्र, त्या चरित्राचं रसपान आपण करत आहोत. आपल्या या पुण्य पावन अशा नगरीमध्ये, गावामध्ये, सेलगावमध्ये सुरू असलेली ही आपली परम पावनी कथा. या कथेचं आयोजन, नियोजन, प्रयोजन करणारा हा आंबोरे परिवार म्हणजे बबन दादा, आमचे हरिनाथ दादा, आमच्या हिराताई आंबोरे यांनी या कथेचं आयोजन, नियोजन केलं आणि त्यामुळे आपल्याला हा सुवर्ण योग प्राप्त झाला, ही संधी प्राप्त झाली. आयोजक, नियोजक, यजमान मंडळींचे धन्यवाद देतो. तद्वतच सुमधुर अशी साथ देणारे आमचे हे गायक साथीदार मंडळी यांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो. तद्वत सुंदर साऊंड सिस्टमची सेटिंग करणारे आमचे पांडुरंग दादा, राम दादा, दोघांचे धन्यवाद. आणि समस्त आपला श्रोतृ वर्ग की ज्या आपला सर्वांमुळे आमच्या कथेला शोभा आलेली, आमच्या कथेला रंगत आलेली, त्या आपल्या सर्वांचे धन्यवाद महाराज. कारण कथा करणारा किती जरी चांगला असला पण ऐकायला जर कधी समोर कोणी नसलं तर त्या कथेला काही किंमत राहील का महाराज? नाही ना. कथेला शोभा तेव्हाच प्राप्त होत असते जेव्हा समोर तुमच्यासारखा श्रोतृवर्ग बहुसंख्येने बसलेला असतो. आणि खरोखरच आपल्या संपूर्ण गावकरी मंडळींचं एवढं प्रेम आपल्या आमच्यावर महाराज की विचारता सोय नाही. पहिल्या दिवशीपासून तर अगदी आज शेवटच्या दिवशीपर्यंत दररोज मंडप आमचा भरलेला असतो, बसायला सुद्धा जागा नसते. एवढं प्रेम आपल्या गावकरी मंडळींनी, सर्व श्रोतृ मंडळींनी आम्हाला दिलं. धन्यवाद व्यतीत करावेत तेवढे कमी. महाराज, काल कथा आपली आटोपली, 2 वाजेला कथा आटोपली, 2:30ला आरती करून आम्ही निघालो. वाटलं होतं की 1-2 ठिकाणी जायचं आणि घरी निघून जायचं. पण हिच्याकडे गेलो की त्यांनी बोलवावं, त्यांच्याकडे गेलो की त्यांनी बोलवावं, त्यांच्याकडे त्यांनी बोलवावं. 6:30 आम्हाला इथंच वाजले. 2 ते 6, 6:30 पर्यंत इथं गावातच फिरत होतो आम्ही. यांच्या घरातून त्यांच्या घरात, त्यांच्या घरातून यांच्या घरात. एवढं प्रेम आमच्या सर्व गावकरी मंडळींनी आम्हाला दिलं, काय बोलावं महाराज. मला तर असं वाटायला लागलं त्याच्यापेक्षा इथंच राहिलो असतं तर बरं झालं असतं. तर पुढच्या वेळेस विचार करायला हरकत नाही ना महाराज. असं आज 7वा दिवस, 7वा दिवस आपल्या कथेचा आहे. आणि काल भगवंताचं लग्न मोठ्या थाटामाटात आपण पार पाडलं महाराज. देवाचं एक लग्न काल आपण लावलं, पण तेवढ्यावर भागणार आहे का? नाही. अहो, भगवंताचे विवाह किती झाले? 16,108 विवाह भगवान श्रीकृष्णांचे झालेले. मग विचार करा, एक लग्न लावायला जर कधी आपल्याला 6 दिवस लागलेले असतील तर 16,000 लग्न लावायला किती दिवस लागणार आहे? 16,107 गुणिले 6 करायचे किती होतात? घरी जाऊन हिशोब करून बघा. आता नको, एवढा वेळ आपल्याकडे आहे का? त्या हिराताई म्हणायला लागल्या, महाराज 7 दिवसाची भागवत कथा, त्याच्यातच एवढे थकून गेले मी. आता जर तुम्ही एवढी कथा लांबवली तर काय होईल महाराज माझं? त्याच्यामुळे एवढी कथा आपल्याला लांबवायची नाही. आता वेळ एवढा आपल्याकडे नाही ना, म्हणून शासनानं आता सामुदायिक विवाह सोहळे सुरू केलेले आहेत. आपले कामाचे महाराज, आपणही सामुदायिक विवाह करून देऊ. सगळ्या राण्या एकाच ठिकाणी घेऊन यायच्या आणि एकाच मंगलाष्टकामध्ये बार ओढून द्यायचा ना महाराज. मग उरलेल्या ज्या राण्या त्या भगवंताला कशा प्राप्त झाल्या होत्या त्याची सुद्धा कथा श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. नंतरची राणी भगवंताला प्राप्त झाली. संक्षेपामध्ये सांगतो, कथा सांगतो. सत्यभामा. कोणी सत्यभामा? राजा सत्राजिताची कन्या होती. सत्राजित सूर्यनारायणाचे उपासक होते. सूर्यनारायणांनी याला एक मणी दिलेला होता. या मण्याचं नाव आहे स्यमंतक मणी. हा मणी एक दिवस राजाने आपल्या बंधूला प्रसेनाला दिला. प्रसेनानं मणी गळ्यामध्ये घातला. शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. मात्र जंगलामध्ये एका सिंहानं याला मारलं आणि मणी काढून घेऊन गेलेला तो सिंह. सत्राजितानं वाटलं की हा मणी चोरलाय. द्वारकाधीश श्रीकृष्णानं माझा मणी चोरलाय. भगवंतावर चोरीचा खोटा आळ जेव्हा सत्राजितानं घेतला,
भगवान विचार करतात आणि लहान होतो तोपर्यंत चोऱ्या माऱ्या करायचं लोक चोर म्हणायचे. दही दूध लोणी चोरायचं तेव्हा चोऱ्या करतच होतो म्हणून चोर लोक म्हणत होते तेव्हा वाईट वाटत नव्हतं ना महाराज. पण आता धंदा सोडून मला बरेच दिवस झाले तरी असाही लोक मला चोर म्हणायला लागले, चोरी न करताही चोर म्हणायला लागले. हा मिथ्या आळ चोरीचा मला धुवून काढला पाहिजे. आणि महाराज आपल्यावर आलेला मिथ्या आळ पुसण्यासाठी भगवान त्या श्रीमंतक मण्याचा शोध घेण्यासाठी अरण्यामध्ये आले. अरण्यामध्ये भगवान येऊन बघतात तो काय एका ठिकाणी तो प्रसेन मरून पडलेला होता, त्याच्याजवळ मणी नव्हता, बाजूला सिंहाच्या पावलाचे ठसे उमटलेले होते. भगवान पाठलाग त्या पावलाच्या ठस्याचा करत करत समोर जाऊन बघतात तो काय सिंह देखील मरून पडलेला, बाजूला अस्वलाच्या पावलाचे ठसे उमटलेले होते. त्या पावलाच्या ठस्याचा मागोवा घेत घेत भगवान एका गुहेमध्ये आलेले आणि गुहेमध्ये येऊन बघतात तो काय एका ठिकाणी तो श्रीमंतकपणे अडकवून ठेवलेला त्या मण्याच्या प्रकाशाने ती गुहा लखलखत होती महाराज, प्रकाशमान झाली. भगवान मण्याच्या जवळ गेले, भगवंताने तो मणी तोडून घेतला आणि जेव्हा परत जाण्यासाठी भगवान निघाले एक कुणीतरी कन्या त्या ठिकाणी होती. ती कन्या ओरडायला लागली, बाबा बाबा धावा, बाबा कुणीतरी चोर आपला मणी चोरून घेऊन जातो, बाबा धावा. पिता धावत आलेला आणि यानं मोठे प्रहार भगवंताच्या पाठीमध्ये धरला. कोण होता? हा होता जांबुवंत. राम अवतारामध्ये ज्या जांबुवंतानं भगवान प्रभू श्री रामचंद्रांना सहाय्य केलं होतं तोच हा जांबुवंत तिथं गुहेमध्ये होता आणि ती होती जांबुवंताची कन्या जांबुवती. जांबुवंतानं तो मणी मिळवला होता आणि जेव्हा कृष्णाला तो मणी घेऊन जाताना जांबुवंतानं बघितलं, ओळखलं नाही यानं देवाला, मारण्याला मोठे प्रहार भगवंतावर करण्याला जांबुवंतानं प्रहार करावा. यानं मोठे प्रहार करावा, त्यानं मोठे प्रहार करावा, कंपन मोठे धारा प्रारंभ झालं. भगवंतानं मारण्याला जांबुवंताला सुरुवात करली. जांबुवंत देखील तुल्य बळून जांबुवंत निकरानं भगवंतासोबत युद्ध करू लागला. एक दिवस झाले, 2 दिवस, 3 दिवस झाले, कुणी देखील योद्धा माता जायला तयार नाही. मात्र भगवंतानं खिळखिळा करूला मारून मारून खिळखिळा करूला जातो. रक्त बंबाळ करूला त्याला खाली पाडला. भगवान याच्या छातीवर बसलेले एक एक ठोसा याच्या छातीवर मारूला गेले. भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अरे जिरली का नाही तुझी मस्ती अजून काजून मारू. शब्द ऐकला आणि जांबुवंताला पूर्व स्मृती हा प्रसंग होता जेव्हा रामाचं आणि रावणाचं युद्ध संपलं त्यावेळेचा हा प्रसंग होता. युद्ध संपलं, अनेक राक्षस या वीरांनी मारले, वानरांनी मारले, जांबुवंताने मारले. पण जेव्हा युद्ध समाप्त झालं जांबुवंत प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले. जांबुवंत म्हणायला लागले, प्रभू अरे अनेक राक्षस मारले रे, पण माझ्या हातांची मस्ती अजून जिरवलेली नाही, म्हणून तू माझ्याशी युद्ध करावं आणि तू माझ्या हातांची मस्ती जिरवावीस अशी माझी इच्छा आहे. युद्ध कर प्रभू, माझ्यासोबत युद्ध कर. असले भगवान भगवान म्हणतात, जांबुवान अरे तू भक्त माझा, मी भगवंत आणि हा माझा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा हा माझा अवतार आहे. मी जर भक्तांसोबत युद्ध करायला लागेल, भक्तांच्या छातीवर बसून त्यांना मारायला लागेल, कोणी मला मर्यादा पुरुषोत्तम म्हणेल नाही. या अवतारामध्ये मर्यादा मला बोलता येणार नाही, तुझ्यासोबत युद्ध मला करता येणार नाही. मात्र जांबुवंता तुझी इच्छा मी अवश्य पूर्ण करेल, तुझ्या हातांची मस्ती अवश्य मी जिरवेल, तुझ्यासोबत युद्ध करेल. जांबुवंत तोच हा जांबुवंत तिथे गुहेमध्ये निवास करत होता आणि मागच्या जन्मामध्ये जो राम होता तोच रामाचा कृष्ण म्हणून अवतीर्ण झालेला होता. गत अनेक दिवसांपासून मार मार मारला खिळखिळा करत जांबुवंत खाली पाडला. जांबुवंताच्या छातीवर बसून भगवान मोठे प्रहार करतात. अरे जिरली का नाही तुझी मस्ती अजून मारू. रक्त बंबाळ झालेला तर जांबुवंत शब्द ऐकला, मस्ती जिरली का नाही आणि आठवण झाली प्रभू रामचंद्रांची. हात जोडले, पूर्ण हात आपण खरं सांगा प्रभू कोण आहात आपण? मी ओळखलं नाही आपल्याला. तेव्हा उत्तर द्या, आपल्या मूळ रूपामध्ये मला दर्शन द्या, कारण या त्रिकोणामध्ये या भूतलावर एक माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांखेरीज अन्य कोणामध्ये एवढं सामर्थ्य नव्हतं, एवढं बल नव्हतं की जो माझी मस्ती जिरू शकेल. कोण आहात कोण? भगवान बाजूला झाले आणि भगवंतांनी जांबुवंताला आपल्या राम रूपामध्ये दर्शन प्राप्त करून दिलं. प्रभू श्री रामचंद्र भगवान की
रामाला समोर बघितलं, पश्चाताप बोलताना व्हायला, क्षमा क्षमा प्रभू क्षमा, मी तुझ्यावर वार केला, मी तुझ्यासोबत युद्ध केलं. अरे त्या चरणांची सेवा करायची, त्या भगवंताची पूजा करायची, अनेक दिवसांपासून तुझ्यावर मी वार केला. देवा तू सांगायचं तरी की आज तू राम आहे म्हणून सांगायचंच ना बोलू. जाबुवान, अरे तू मला वेळ तरी दिला का बोलायला? तू जर मला वेळ दिला असता ना तर मी तुला माझा परिचय दिला असता, तुला माझं आधार कार्ड दाखवलं असतं, रेशन कार्ड दाखवलं असतं, पॅन कार्ड दाखवलं असतं, मतदान कार्ड दाखवलं असतं. पण तू वेळ तरी दिला का बोलण्यासाठी? मला आला आणि मारायला लागलास की रे? प्रभू क्षमा, मला कल्पना नव्हती की आपण पुन्हा अवतीर्ण झालेला या रूपामध्ये असो. ज्या बोलता जे व्हायचं होतं ते घडून गेलं, मात्र तुझ्या या गुहेमध्ये मला यावं लागलं कारण हा मणी चोरल्याचा खोटा आळ माझ्यावर आलेला आहे. त्या डोळ्यात देशील हा मणी मला? प्रभू अरे मी तुझा तुच्छ दास आणि या माझ्या दासाचं सगळं काही तुझंच केले. महामणी तुझाच मणी, तू आमच्याकडून काय मागावा? घेऊन जा प्रभू, मणी घेऊन जा. मात्र देवा, अरे एक इच्छा माझी आहे, ती इच्छा जर आपण पूर्ण केली असती फार उपकार झाले असते. बोल जाबुवा, कसली इच्छा? प्रभू हा मणी तर मी तुला द्यायला तयार आहे, पण या मण्यासोबतच माझी इच्छा आहे की माझी कन्या जांबुवती, या कन्येचं देखील तुम्ही पाणी ग्रहण करावं. प्रभू भगवंताने विचार केला, ऑफर चांगली आहे. निलेश महाराज, एक ते एक फ्री भेटायला लागल्यावर काय वाईट? मण्यासोबत पोरगी फ्री भेटायला लागल्यावर तुम्ही तरी नाही म्हणतात का? ते तर तयारच आहे, स्थळच आणावं महाराज, तुम्ही आम्ही लग्न करायला तयार आहे. झालंय का? झालंय, दुसरं करायचं का? नको म्हणताय, जाऊ द्या. ऑफर चांगली आहे ना, एक पे एक फ्री. भगवंतानं होकार दिलेला आणि भगवंताने जांबुवतीचं पाणी ग्रहण करत की भगवंताची दुसरी राणी. भगवंतानं तो मणी घेतला, 17 जिताला तो मणी प्रदान केला. 17 जिताला पश्चाताप झालेला आहे की मी भगवंतावर चोरीचा खोटा आळ घेतलेला आहे आणि या पापाचं प्रक्षालन व्हावं, या दोषाचं प्रक्षालन व्हावं म्हणून 17 जिताला देखील आपली कन्या भगवान श्रीकृष्णांना प्रदान केली, जिचं नाव होतं सत्यभामा. ही पुढची राणी भगवंताला प्राप्त झाली. तदनंतर सूर्यपुत्री कालिंदी. या कालिंदीची इच्छा होती की भगवान श्रीकृष्ण मला पती म्हणून प्राप्त व्हावे. उग्र तपाला कालिंदीनं प्रारंभ केला होता. तिच्या तपाला प्रभू प्रसन्न झाले आणि कालिंदीचं पाणी ग्रहण भगवंताने केलं. तदनंतर मित्र विंदातीची इच्छा होती कृष्ण मला पती म्हणून प्राप्त व्हावा, म्हणून भर सभेमधून तिचं हरण भगवंताने केलं. तदनंतर नगरजिती कोसल देशाच्या नगरीत राजाची कन्या होती. राजानं पण केलेला आता सात उन्मत्त बैलांना जो एका वेळी व्यसन झाले, त्या शूर वीराला माझी कन्या प्रदान करेल. आणि देवानंद नारायणानं जो पण जिंकला आणि भगवान श्रीकृष्ण ही राणी प्राप्त झाले. तदनंतर शीर्षकीर्ती तदनंतर लक्ष्मणा मद्र देशाच्या राजाची कन्या होती. तिच्या स्वयंवरामधून भगवंताने तिचं हरण केलं. किती झाल्या? उत्तर द्या, किती झाल्या? जागेत ना? काल सकाळी सकाळी झोप लागली नाही ना? जागे, उत्तर द्या, किती झाल्या? आणि विचार करून उत्तर द्या. उत्तर जर कधी चुकलं तर परत पहिल्या दिवसापासून बाबत चालू करेल. किती झाल्या? या 8 पट्ट राण्या महाराज भगवंताच्या. परत एकदा बघा, रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवती, कालिंदी, मित्रविंदा, नग्नजिती, शीर्षकीर्ती आणि लक्ष्मणा या 8 पट्ट राण्या भगवंताच्या. आणि उरलेले 16,100 या राण्या भगवंताला कशा प्राप्त झाल्या? पूर्वी भूमीचा एक पुत्र होता भौमनाराचा असुर. हा असुर उन्मत्त झालेला. या भौमासुराला जी कन्या आवडावी त्या कन्येचं हरण त्याला करावं. आपल्या कारागृहामध्ये त्या राजकन्येला बंदी बनवून ठेवावं. भौमासुराचा मोठा दुष्ट होता, पापी होता, नतद्रष्ट होता. अनेक राजकन्या यांना पळून या बंदीखान्यामध्ये डांबून ठेवलेल्या 16,100 कन्या याच्या कैदखान्यामध्ये. आणि आज भगवान श्रीकृष्णांना जेव्हा हे वृत्त कळालं, प्रभू संतप्त झालेले. अरे स्त्रियांवर अत्याचार करणारा हा पापी नराधम भौमासुर याला मारला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण आज या भौमाच्या धुळीत पूर्ण नगरीवर आक्रमण करते झाले. राणी सत्यभामेला सोबत घेतलेलं होतं. तुंबळ युद्धाला प्रारंभ झाला. युद्धामध्ये भगवंतानं या असुराचा पराभव करवला आणि सत्यभामेच्या साह्यानं असुराचा वध भगवान करते झालेले. आणि याचा वध झाल्यानंतर कारागृह किंवा फोडण्यात आलेली या सर्व कन्यांची मुक्तता करण्यात आली. जा जा मुलींनो, जा तुमच्या पित्याच्या घरी तुम्ही परत जा. नसता तुमची जिथे विवाह करण्याची इच्छा असेल तिथे विवाह करा, सुखाने संसार करा कन्या.
मात्र यांचे वडील यांना घरी घ्यायला तयार नाही महाराज. नाही प्रभू नाही. अरे भौमाच्या कैद खाण्यामध्ये राहिलेल्या या कन्या अपवित्र झाल्या असतील, यांचा कोण स्वीकार करणार? आम्ही यांना घरात घेणार नाही. भगवंतानं सर्व सैनिकांना सर्व क्षत्रियांना आवाहन करलं, अरे या कन्या पवित्र आहे, यांचा स्वीकार करा, यांच्यासोबत विवाह करा. या अपवित्र नाही. मात्र कुणी देखील क्षत्रिय समोर यायला तयार नाही, कुणी देखील यांचा स्वीकार करण्याला तयार नाही महाराज. त्या मुली रडू लागल्या, देवा प्रभू अरे तुझ्यापेक्षा तो भौमासूर आम्हाला परवडला रे. तुझ्यापेक्षा तो भौमासूर आम्हाला परवडला. कारण कमीत कमी 2 वेळेचं अन्न तरी तो आम्हाला देत होता. मात्र आता तू भौमाला मारला, आता आमचा पिता आम्हाला घरात घ्यायला तयार नाही, आता कुणी आमच्यासोबत विवाह करायला तयार नाही. आम्ही करावं तर काय करावं, जावं कुठे जावं, कुणाच्या आश्रयात राहावं? प्रभू उत्तर दे. भगवान म्हणतात, मुलींनो चिंता करू नका. मुलींनो अहो तुमच्यापैकी जिची कुणाची इच्छा असेल ना माझ्यासोबत विवाह करण्याची, मी लग्न करेल तुमच्यासोबत, मी पालन पोषण करेल तुमचं. उचला तो हार उचला, जिची इच्छा असेल माझ्या गळ्यामध्ये हार घाला, मी तिचा पती म्हणून स्वीकार करायला तयार आहे. आणि देवाची पत्नी बनण्याचं सौभाग्य जर कधी प्राप्त होणार असेल तर कोण अशी कन्या असेल, कोण अशी स्त्री असेल जी नकार देणारे महाराज. जेवढ्या कैदखान्यातल्या त्या कन्या होत्या 16,100 सर्व जणांनी पुष्पमाळा घेतली आणि भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा अर्पण करत भगवंतासोबत विवाह या कन्यांचा झालेला आहे. प्राप्त गुलालाक्षता सर्वांनी आपल्या हातामध्ये घ्यायच्या. एकच मंगलाष्टक होईल आणि या एकाच मंगलाष्टकामध्ये आपल्याला उरलेले 16,107 लग्न लावायचे आहेत. 107 का बरं? कारण एक काल लावलं ना आपण रुक्मिणी मातेसोबत. उरलेले 16,107 आज लावायचे, असे टोटल 16,108 लग्न भगवंताचे झालेले महाराज. सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. वधुवर्यो शुभं भवतु. सावधान. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मोठं सुंदर असं भगवंताचं चरित्र वर्णन भगवंताच्या चरित्रामध्ये आलेलं की भगवंताच्या द्वारिका नगरीमध्ये या प्रत्येक राणीसाठी राहण्याला वेगळा सुवर्णाचा महाल होता. काय ऐश्वर्य भगवंताचे बघा. आपल्याला एक घर बांधायचं म्हणलं तर अख्खं आयुष्य निघून जातं, पण एक घर बांधता बांधलं जात नाही महाराज. देवाला 16,000 विवाह केले, 16,108 राण्यांसाठी 16,108 महाल होते आणि प्रत्येक महाल सुवर्णाचा भगवंताचा. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचं सामर्थ्य असं भगवंताची लीला अशी की प्रत्येक राणीच्या मंदिरामध्ये भगवान एक रूप धारण करून निवास करत असत. या राणीच्या मंदिरात गेलं तिथं देव आहे, त्या राणीच्या मंदिरात गेलं तिथेही तो आहे, त्या राणीच्या मंदिरात गेलं तिथेही भगवान आहेच आहे महाराज. भगवंताला या प्रत्येक राणींपासून एक कन्या प्राप्त झाली आणि भगवंताला या प्रत्येक राण्यांपासून 10 पुत्र प्राप्त झाले प्रत्येकी. म्हणजे मुली किती आहेत देवाला? 16,108 मुली. आणि मुलं किती आहेत देवाला? 16,108 गुणिले 10 किती होतात? घरी जाऊन हिशोब करून पहा. पंढरीनाथ भगवान की जय. हा परिवार भगवान श्रीकृष्णांचा, हा परिवार यादवांचा आहे. यादव एकापेक्षा एक बलवान, एकापेक्षा एक वीर शूर पुत्र भगवान श्रीकृष्णांचे होते. मात्र वेळ आपल्याला कमी जास्त वर्णन करत नाही. तदनंतर श्रीमद भागवतामध्ये चरित्र आलं, ज्या चरित्राला सुदाम चरित्र म्हटलं गेले. कोण हा सुदामा? सुदामा भगवान श्रीकृष्णांचा बालपणीचा मित्र आहे. कृष्णस्यासी सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मविद्तमः. कृष्णाचा मित्र होता, ब्राह्मण होता. कुठं मैत्री झाली भगवंताची याची? यांची मैत्री झाली होती गुरु संदीपनीच्या आश्रमावर. गुरु संदीपनीच्या आश्रमावर जेव्हा कृष्ण बलराम वेद विद्यांचा अध्ययन करण्यासाठी आले त्याच वेळी सुदामदेव सुद्धा संदीपनीच्या आश्रमामध्ये वेद विद्यांचा अध्ययन करत होते. मैत्री झाली भगवंतासोबत सुदाम्याची.
भगवंतानं एवढं प्रेम सुदामदेवावर करावं आणि सुदामदेवानं सुद्धा एवढं प्रेम भगवंतावर की भगवंतानं सुदामाला मित्र म्हणू नये. भगवंतानं सुदाम्याला म्हणावं, सुदामा अरे तू मित्र नाही, तू बंधूच माझा बंधू. बंधू म्हणवितो, बंधू म्हणवितो. अरे दादा माझा मोठा बंधू आणि सुदामा तू माझा लहाना बंधू आहेस, माझा लहाना बंधू. एवढं प्रेम देवानं सुदाम्यावर करावं. सगळं चांगलं चाललेलं होतं गुरुगृही असताना. मात्र एक प्रसंग असा घडला ज्या प्रसंगाचा परिणाम सुदामदेवांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला आहे. माणसाला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. कशामुळे प्राप्त होत असतं? मनुष्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं त्याच्या केलेल्या कर्मामुळेच ते प्राप्त होत असतं. महाराज आपल्याला जर दुःख प्राप्त होत असेल ना, आपलं कर्म बघा, त्या कर्मामध्ये आपल्या दुःखाचं कारण लपलेलं असतं. आणि आपल्याला जर सुख प्राप्त होत असेल ना, तर पूर्व कर्मामध्येच आपल्या सुखाचे कारण लपलेलं असतं. महाराज सुदाम्याला दारिद्र्य पुढे प्राप्त झालं याचं कारण दडलेलं आहे सुदामदेवांच्या पूर्व जीवनाच्या चरित्रामध्ये. जेव्हा गुरुगृही राहत होते, एक दिवस प्रसंग असा घडला. गुरु संदीपनींनी आज्ञा दिली, मुलांनो जा रे, यज्ञासाठी समिधांची आवश्यकता आहे, जंगलामध्ये जा, लाकडं तोडून आणा, समिधा तोडून आणा बाळा. जशी आज्ञा दिली. कृष्ण निघाले, बलराम दादा निघाले, सुदामदेव निघाले. जंगलामध्ये जायचंय, लाकडं तोडून आणायची, समिधा गोळा करून आणायची आहे. लेकरं जाण्यासाठी निघाले सकाळी. मात्र गुरु मातेला चिंता वाटू लागली. आता मातेचं हृदय म्हटल्यानंतर मातेला चिंता असते. कशाची? मातेला चिंता असते लेकरांच्या उदराची चिंता असते. घरात जातील लेकर, जंगलामध्ये जातील, रात्री येण्याला यांना उशीर होईल, भूक लागेल ना लेकरांना माझ्या, काय खातील लेकर? बघते ना यांच्यासोबत देण्यासाठी काही आहे का? गुरु माता स्वयंपाकघरामध्ये गेली. मातेने बघितलं काल हरभरे काही भिजत घातलेले होते. गुरु मातेने ते हरभरे उचलले आणि मातेने हे हरभरे सुदामदेवांच्या हातामध्ये ठेवले. ए सुदामा, अरे इकडे ये, बघ तुझ्यासाठी काय दिलंय, हे बघ हे हरभरे तुझ्याजवळ राहू दे हा. आणि भूक लागली ना, तिघा जणांनी मिळून खा सुदामा. ही एक पौष्टिक हरभरे कृष्णाच्या वाट्याचे, लालाला भूक लागली दे हा. ही दुसरी पौष्टिक हरभरे दादांच्या वाट्याचे, दादाला दे हा सुदामा. ही तिसरी पौष्टिका तुझ्या वाट्याचे, तुला भूक लागली खा हा सुदामा. हो माता, खाऊ आम्ही तिघ जण मिळून खाऊ. सुदामदेवांनी पुरचुंडी बांधली, आपल्या काठीमध्ये गुंडाळली, ठेवली. निघाले सुदामदेव, निघाले कृष्ण बलराम, निघाले महाराज. जंगलामध्ये आले, लाकडं तोडले. ऊन दुपार झाली होती. दुपारची संध्याकाळ व्हायला लागली. आकाशामध्ये ढग दाटून आलेले, धो पर्जन्याला, पावसाला प्रारंभ झाला. पाऊस पडू लागलेला होता. सगळीकडे पाणीच पाणी झालं, सगळीकडे चिखल झालेला. भगवंतानं विचार केला की अहो एवढा पाऊस पडू लागलेला, रस्ता देखील आम्हाला सुधारायला तयार नाही. दादा पाऊस थांबेपर्यंत इथेच कुठेतरी एखाद्या वृक्षाच्या आडोशी थांबूया दादा. हो दादा, चला चला झाडाखाली थांबूया. एक झाड बघितलं, तिघ जण एका झाडाखाली थांबलेले. दादा इथे झाडाच्या खाली जर थांबलो ना, तर जंगलातले हिंस्र पक्षी श्वापद आपल्याला त्रास देते. झाडावर चढून बसूयात ना दादा. हो दादा, चला चला झाडावर चढा बरं. पहिल्यांदा भगवान झाडावर चढले. सर्वात वरच्या फांदीवर भगवान चढून बसले. दादा चढले, दादाही वर चढून बसले. सुदामदेव सगळ्यात शेवटी चढले. सुदामदेव खालच्या फांदीवर बसलेले. पावसानं तिघजण ओलेचिंब झाले, भिजलेले होते. मात्र पाऊस काही थांबायचं नाव घेत. दुपारची संध्याकाळ होत आलेली. थंडगार वारं सुटलं, थंडी वाजायला लागली. पोटात आग पडलेली, भूक लागलेली. महाराज सुदाम्याला जेव्हा भूक लागली, सुदामदेवांना आठवण झाली, गुरु मातेनं हरभरे माझ्याजवळ दिलेले खाण्यासाठी. सुदाम्यानं हरभऱ्याची पुरचुंडी काढली. उघडून बघता सुदाम्यानं विचार केला की हरभरे थोडे आणि मला भूक फार लागली. गुरु मातेने सांगितलं की याच्यातले अर्धे हरभरे कृष्णाला द्यायचे, अर्धे दादाला द्यायचे, नंतर उरलेले मी खायचे. अरे पण या एवढ्या हरभऱ्यांनी माझी एकट्याची भूक जर शमन होणार नाही, तर या दोघांना जर कधी वाटे करून घेतलं तर त्यांची भूक मिटणार नाही, माझी भूक मिटणार नाही. पेक्षा त्यांना दिल्यापेक्षा आपण एकट्यालाच खाल्लेलं काय वाईट आहे. लोभ निर्माण झाला सुदामदेवांच्या मनामध्ये ते हरभरे खाण्याचा. महाराज तुम्हाला सांगू, सगळ्या पापाचं जर कधी काही मूळ असेल ना, तर पापाचं मूळ असतं लोभ. हे पापाचं मूळ असतं.
लोभ मुलानी पापानी, पापाचा बाप जर कधी कोण आहे तर तो लोभ पापाचा बाप आहे. तुम्ही आपलं जीवन बघा, जीवनामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी पाप करत असतो आणि जो काही पाप आपण करत असतो त्या कर्माच्या पाठीमागे एक ना एक लोभ आपला दडलेला असतो महाराज. कोणत्या तरी गोष्टीचा लोभ आहे. कोणाला पैशाचा लोभ झाला, काहीतरी वाईट काम करतो, पाप करतो, पैशाचा लोभापायी. कोणाला सत्तेचा लोभ झाला, सत्तेच्या लोभापायी काहीतरी वाईट काम करतो, पाप करतो. कोणाला अजून कशाचा लोभ होतो, त्या लोभापायी काहीतरी वाईट काम करतो, पाप करतो. प्रत्येक पापाच्या मागे एक लोभ दडलेला आहे. सुदाम्याला लोभ झाला ते हरभरे खाण्याचा. सुदामदेवांनी एक घास हरभऱ्याचा उचलला, तोंडामध्ये टाकला. हरभरे जेव्हा तो खायला लागला, काही हरभरे कुच्चर होते महाराज. कुच्चर माहिती आहे तुम्हाला काय असतं? काही हरभरे सुद्धा कुच्चर असतात आणि काही लोक सुद्धा कुच्चर असतात महाराज. म्हणजे काय, किती भिजवले तरी सुद्धा काही हरभरे नरम होत नाहीत. त्या हरभऱ्यांना कुच्चर हरभरे म्हणतात. आणि किती सांगितलं लोकांना की देवदेव करत जा, पुण्यकर्म करत जा, तरी काही काही लोक करत नाहीत. त्या लोकांना कुच्चर लोक म्हणतात. पंढरीनाथ भगवान की जय. महाराज सुदामा जेव्हा हरभरे खायला लागला, ते कडक हरभरे चावताना कडकड कडकड आवाज व्हायला लागला महाराज. आता दादा बसलेले होते वरच्या फांदीवर. दादांचे कान मोठे तिखट आहेत. दादांनी याच्याकडे बघितलं. दादा प्रश्न करतात, का रे सुदामा काय खातोयस तू? आवाज कसला येतोय रे कडकड? सुदामा घाबरला. बघा माणसाने एक तर पहिल्यांदाच खोटं बोलू नये आणि खोटं जर कधी बोललं ना तर ते खोटं लपवण्यासाठी, एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं मनुष्याला बोलावं लागत असतं. सुदामा खोटं बोलला. दादा नाही नाही काही खात नाही रे दादा मी. अरे सुदामा आवाज येतोय की रे कडकड? किती वेळचा आवाज येतोय मी बघतो. काही खातोस तू? खरं सांग सुदामा. पहिलं खोटं बोलला होता, दादा काही खात नाही रे. आता तेल लपवायसाठी दुसरं खोटं बोलावं लागलं सुद्धा. दादा अरे दादा तुम्ही क्षत्रियांच्या घरचे, चांगलं चुंगलं खाऊन आले, गावरान तूप खाऊन आले म्हणून बले तुमच्या अंगामध्ये ताकद आहे दादा तुमच्या अंगामध्ये. आम्ही ब्राह्मण बेचारे लोक भिक्षा मागून खाणारे, बल नाही ताकद नाही रे दादा आमच्या अंगामध्ये. हे थंडी ऊन वारा पाऊस हे तुम्हाला सहन होतं, हे आम्हाला सहन होत नाही ना दादा. अरे केव्हाचा पाऊस पडू लागला, केव्हाच आम्ही भिजलो, थंडगार वारं व्हायला लागलं म्हणून थंडी वाजते दादा, मला थंडी वाजते आणि म्हणून थंडीनं दात वाजायला लागलेत माझे. काय खात नाही दादा, काय खाणार रे जंगलामध्ये? थाप मारली. खोटं बोलला सुदामा महाराज. आणि सुदामा खोटं बोलला की दादांना लक्षात आलं नाही, मात्र वरती जो भगवान बसलेला कृष्णाला गोष्ट लक्षात आली महाराज. पण देवानं क्षमा केली. जाऊ द्या, ब्राह्मण बिचारा भूक लागली असेल, खात असेल हरभरे, काय एवढं लक्ष द्यायचं. देवानं क्षमा केली. सुदाम्याचा इकडं फराळ चालूच आहे महाराज. त्याच्या वाट्याचे हरभरे खाऊन घेतले, दादाच्या वाट्याचे हरभरे खाऊन घेतले, कृष्णाच्या वाट्याचे हरभरे खाऊन घेतले. सर्व हरभरे एकट्यानं खाल्ले. देवाला राग नाही, देवानं क्षमा केली. मात्र भगवंताच्या पत्नीला राग आला. माता लक्ष्मीचा कोप सुदामदेवावर झालेला आहे महाराज. चिडली लक्ष्मी माता. लक्ष्मी माता म्हणते सुदामा अरे एवढा लोभी, एवढा पापी तू की माझ्या नवऱ्याच्या वाट्यात सुद्धा तू खाल्लंस की रे? माझ्या नवऱ्याला जर कधी उपाशी ठेवून स्वतःच पोट भरत असेल ना, जा रे शाप तुला देते. श्रीहीनो भव. लक्ष्मी मातेचा कोप सुदामदेव ब्राह्मणावर झाला आणि पुढचं आयुष्य सुदामदेवांचं दारिद्र्यामध्ये व्यतीत व्हायला लागलं. जोपर्यंत गुरुगृही होते तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं होतं महाराज. भगवंताने वेद विद्यांचं अध्ययन केलं. भगवान आपल्या सुगृही निघून गेले. सुदामदेवांचं अध्ययन पूर्ण झालं. सुदामदेव आपल्या गावी आलेले. पूजा पाठ करावा, दान धर्म लोकांकडून घ्यावे. सुदामदेवाने कसा तरी संसार करावा. बाशिंग बळानं ब्राह्मणाच्या उपटखाली लग्न झालं. पत्नीचं नाव होतं सुशीला. गृहस्थाश्रमाला ब्राह्मणाच्या सुरुवात झाली. 4 लेकरं सुदामदेवांना झाली. सरस्वतीची कृपा होती. वेद विद्या शास्त्र संपन्न ज्ञानी ब्राह्मण सुदामा होता. मात्र कोप माता लक्ष्मीचा सुदामदेवांवर झाला. 18 विषय दारिद्र्य सुदामदेवांना प्राप्त झालं महाराज. 18 विषय दारिद्र्य कशाला म्हणतात? 18 विषय दारिद्र्य त्याला की 18 गुणिले 20 360 दिवस ज्याला खाण्यापिण्याची भ्रांत, वर्षभर ज्याला खाण्यापिण्याची भ्रांत पडत असेल ना,
त्याला म्हणावं 18 दारिद्र्य महाराज. सुदामा ग्रस्त आश्रमी होता, अत्यंत बिकट हालाकीची परिस्थिती, गरीब ब्राह्मण सुदामा, घरात एवढं दारिद्र्य की आज जर कधी खाण्यासाठी भेटलं ना तर उद्याच्याला भेटेल का नाही ही भ्रांत सुदामदेवांना पडावी. ज्या घरामध्ये सुदामदेवांनी राहावं, अहो ते घर सुद्धा कसं, झोपडी म्हणा झोपडी, मोडकळीला आलेली झोपडी होती ठिकठिकाणी, छतावरची कौलं गळून पडलेली, छिद्र छताला पडलेली होती. घरात लाईट लावण्याचं कामच पडत नव्हतं महाराज. सरळ सूर्यप्रकाश घरामध्ये यायचा सुदामदेवाच्या. उन्हाळा होता तोपर्यंत तर ठीक होतं, पावसाळ्याला सुरुवात झाली की फजिती सुदामदेवाची बघत नव्हती महाराज. पावसाचं पाणी घरामध्ये यावं, घरामध्ये चिखल व्हावा, घरामध्ये गारा व्हावा, त्या चिखलामध्ये लेकरांना झोपवायचं कसं ही भ्रांत सुशिलेला पडत असेल. सुशिलेनं लेकरांना तसंच उचलावं महाराज. एका लेकराला गावच्या मंदिरामध्ये झोपावं, एका लेकराला गायच्या गोठ्यामध्ये झोपावं, एका लेकराला शेजारच्या घरामध्ये झोपावं, एका लेकराला आपल्या खुशीमध्ये घ्यावं. कुठेतरी रात्री पावसामध्ये ती रात्र कुडकुडत व्यतीत करावी आणि दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला, सकाळ झाली की लेकरांना परत घरी घेऊन यावं महाराज. एवढी हालाकीची दारिद्र्याची परिस्थिती सुदामदेव ब्राह्मणाची. अंग पुसण्यासाठी कपडे नाहीत घरामध्ये, शरीर झाकण्यासाठी कपडे पुरेसे सुदामदेवांना नाहीत. अहो याच्या जवळ जर कधी कपडे नाही, वस्त्र नाही, तर पत्नीच्या अंगावर काय कपडे घालणार, लेकरांच्या अंगावर काय वस्त्र घालणार होता सुदामा महाराज. फाटक एक जीर्ण शीर्ण झालेलं धोतर त्यानं गुंडाळावं, एक पंचा खांद्यावर टाका, झाला सुदामदेवांचा पोशाख संपला महाराज. सुशिलेकडे 1-2 पातळ होती साड्या होत्या, फाटली जर कधीसाठी तर त्याच साडीला चिंदी कुठून तरी आणावी, ती चिंदी थिगळ लावावं, शिवावी साडी आणि सुशिलेनं साडी परिधान करावी महाराज. महिलाच जर कधी शरीर झाकण्यासाठी पुरेशी वस्त्र नाही तर लेकरांना काय कपडे घालावे त्याचे. लेकर कसे तुगडे नागडे कुडकुडत राहायचे. थंडी जर कधी सुरू झाली ना, थंडीनं एवढे कापडून जायचे लेकर की विचारत असेल. 2 लेकर सुदामदेवाने आपल्या छातीशी घ्यावे, 2 लेकर सुशिलेनं आपल्या छातीशी घ्यावे. तो काळ व्यतीत करावा महाराज. परिस्थिती एवढी हालाकीची, दुःख एवढं सुदामदेवांच्या वाट्याला आलेलं. मात्र या दुःखाच्या परिस्थितीत सुद्धा सुदामा कधी भगवंताचं स्मरण विसरला का, भगवंताचं नाव विसरलं का? कधीच नाही महाराज. खरा भक्त भगवंताचा कोण असतो? खरा भक्त भगवंताचा तो असतो जो परिस्थिती कशी जरी आली तरी देवाला विसरत नाही, तो खरा भक्त आहे महाराज. सुदामा खरा भक्त भगवंत, दिवस रात्र भगवंताचं नाव, श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. खरा ज्ञानी भक्त कोण असतो? जसं देवानं ठेवलं, ज्या परिस्थितीमध्ये देवानं आपल्याला ठेवलं ना, त्याच परिस्थितीमध्ये जो समाधान मानत असतो तो खरा भक्त भगवंताचा असतो. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, हरी नाम नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. मग पहिली गोष्ट लक्षात ठेवावी, कोणाच्या वाट्याचा दोरीचा तुकडा जरी असेल ना दुसऱ्याचा, तरी तो माणसानं चोरू नये, त्याला न विचारता घेऊ नये. दुसऱ्याची वस्तू जो चोरत असतो ना, त्याला जन्मभर दुसऱ्याचं चोरूनच आयुष्य कंठावं लागतं. त्याच्याजवळ कधी संपत्ती टिकत नाही, त्याच्याजवळ कधी पैसा टिकत नाही, दारिद्र्य त्या माणसाला प्राप्त होत असतं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, ज्याला वाटतं ना दारिद्र्य आपल्याला प्राप्त होऊ नये, त्यानं कधी समोरच्या माणसाकडे हात पसरत जाऊ नये महाराज. काही लोकांना फार वाईट सवय असते, याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात, हात पसरतात. अहो हे देता का, ते देता का, साखर संपली साखर देता, डाळ संपली डाळ देता का, उसने पैसे देता का, अंक देतात तंक देता, ऋण काढून सण करण्याची सवय काही लोकांना असते ना महाराज. पण जे लोक मागत असतात ना, त्यांना सुद्धा जन्मभर मागावंच लागतं. देव त्यांना कधीच श्रीमंत बनवत नाही. म्हणून ज्यांना वाटतं की आपण श्रीमंत झालो पाहिजे, दारिद्र्य आपल्याला येता कामा नये, त्यानं एक तर दुसऱ्याची कोणती वस्तू चोरायची नाही, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यासमोर कधी हात पसरायचे नाही. हात पसरायला लागलो ना, हातच पसरत राहावं लागतं. आणि देवाजवळ तर कधीच काही मागत जाऊ नये माणसं. सुदामदेव एवढी बिकट परिस्थिती सुदाम्याची होती. अहो मित्र नाही भगवंताचा, पण कधी भगवंताकडे हात पसरले, कधी देवाकडे काही मागितलं? ठेविले अनंते, तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ही वृत्ती सुदाम्याची. कधीच देवाकडे काही मागू नये. दिवस रात्र फक्त देवाचं नाव घेत राहावं सुदाम्याला. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. महाराज
लक्ष्मी देवीचा कोप सुदाम्यावर झाला आणि 3 उकार सुदाम देवांच्या पाठीमागे लागले. पहिला उकार पाठीमागे लागला उधार. गावातल्या या दुकानात जावं, त्या दुकानात जावं, त्या दुकानात जावं, दुकानदारांच्या समोर हात जोडावे, सुदाम्याने विनंती करावी, महाराज घरातलं धान्य संपलंय हो, तुम्ही थोडं काहीतरी उधार द्या. आज गहू उधार, तांदूळ उधार द्या. तुम्ही जर उधार देताल ना तर चूल पेटेल. महाराज माझ्या घरामध्ये तर चूल पेटेल नसतात, चूल पेटणार. द्या, आज उधार द्या. उद्याच्या मला कोणी दान दक्षिणा दिली ना, पैसा आल्यानंतर अगोदर तुमचा पैसा चुकता करेल. महाराज ठेवणार नाही तुमचा एक पैसा सुद्धा ठेवणार नाही, पैसा ठेवणार नाही. पण द्याच नका म्हणू नका. दुकानदारांना दया यावी महाराज. दुकानदारांना एकदा उधार दिलं, दुसऱ्यांदा उधार दिलं, तिसऱ्यांदा उधार दिलं, पण देणारा तरी किती दिवस देणार होता महाराज. सुदामा नुसता म्हणायचा की माझ्याजवळ पैसे आल्यानंतर तुमची उधारी चुकती करेल, पण पैसा या दरिद्री ब्राह्मणाकडे कधीच आला नाही आणि कोणाचीच उधारी सुदामा चुकती करू शकलेला नाही. या दुकानदाराकडे उधारी थकली, त्या दुकानावर उधारी थकली, त्या दुकानावर उधारी थकली. आता दुकानदार याला येताना बघितलं की आजोबा बोलायला लागायचे. दुकानदार आता दारात उभं करायला तयार नाही. ए सुदामा, मागच्या वेळी काय म्हणला होता दुकानात येताना, तू आठव? तू म्हणला होतास ना रे की अगोदर माझे पहिले उधारी चुकती कशी पैसे टाक, अगोदर पहिले पैसे टाक सुदामा, तर नंतर माझ्या दुकानात येत नसतात. चालता हो सुदामा, चालता हो, काही भेटणार नाही तुला माझ्या दुकानात, अगोदर पहिले पैसे टाक. अरे तुझ्यासारख्यांना जर कधी फुकट द्यायला लागलं ना, आम्हाला दुकानं बंद करावी लागतील, आम्हाला तुझ्यासारखी भीक मागायला लागेल. चालता हो सुदामा, चालता हो, आता पहिले पैसे आण, तेव्हा माझ्या दुकानात येत नसता येऊ नको सुदामा. खाली मान घालावी सुदाम्यानं महाराज. साश्रू नयनानं या दुकानावर, त्या दुकानावर, त्या दुकानावर, त्या दुकानावर जावं. गावात सगळ्याच दुकानदारांकडे उधारी थकली. आता दारात कोणी दुकानदार उभं करायला तयार नाहीये. दुसरा उकार सुदाम देवांच्या पाठीमागे लागला उसणं. आता दुकानदार तर उभं करत नाहीत ना, कोणत्या मित्राकडे जावं, एखाद्या नातेवाईकांकडे जावं, एखाद्या परिचित व्यक्तीकडे जावं, एखाद्या धनिकाकडे जावं, हात पसरावे सुदाम देवांनी महाराज. अहो दुकानदार काय उष्ण काही उधार काही देत नाही. तुमच्याकडनं काही उष्ण जर कधी भेटला असतं फार उपकार, आशीर्वाद लागते. जो ब्राह्मणाचे तुम्हाला आशीर्वाद लागते. कालपासून घरामध्ये चूल पेटलेली नाही महाराज. लेकर उपाशी येतो, माझी छोटी छोटी लेकर उपाशी. काहीतरी द्या उष्ण, द्या उष्ण. माझ्या जवळ आल्यानंतर मी तुमचं उष्ण परत करेल. नाही म्हणू नका महाराज, नाही म्हणू नका. दिलं देणाऱ्यांनी दिलं नाही असं नाही. एकदा दिलं, दोनदा दिलं, तीनदा दिलं, पण त्यांनी गुप्त थोडी घेतलं होतं याचं की जन्मभर याला पोचणार आहे. आता लोक सुद्धा नाका मुरडायला लागले. सुदामा, अरे जेवढी आमची ताकद होती, जेवढी आमची ऐपत होती, तेवढं दिलं रे बाबा तुला. याच्यानंतर तुला आम्ही देऊ शकणार ना सुदामा. जा बाबा, तू दुसरीकडे जा, पुढे जा सुदामा, पुढे जा. यानं हाकलावं, त्यानं हाकलावं, त्यानं हाकलून द्यावं. आता कोणी उदाहरण द्यायला तयार नाही, कोणी उष्णही द्यायला तयार नाही. तिसरा अवकार सुदाम देवांच्या पाठीमागे लागला उपवास. जर कोणी काहीच दिलं नाही ना, उपवाशी राहावं. ब्राह्मण सुदाम्यानं उपाशी राहावं, सुशिलेनं उपाशी राहावं, लेकरांनी उपाशी राहावं. कधी 1 दिवसाचा उपास घडावा, कधी 2 दिवसांचा उपास, कधी 3 दिवसांचा उपास घडावा. सुशिलेनं पाणी आणावं, पाणी लेकरांना पाजावं. सुदाम्यानं दारोदार भीक मागावी महाराज. इथं जातो भीक मागतो, तिथं जातो भीक मागतो, तिथं जातो हात पसरतो. कोणी जर कधी एखादी भाकरी वाढली ना, एवढा आनंद त्याला व्हायचा विचारता सोय की एक भाकर घरी आणावी, त्या एका भाकरीचे 6 तुकडे करावे, 4 लेकरांना एक तुकडा खाऊ घालावा, 1 तुकडा त्या सुशिलेनं खावा, 1 तुकडा या ब्राह्मणानं सुदाम्यानं खावा. सुशिलेनं तांब्याभर पाणी आणावं आणि तांब्या पाणी लेकरांना पाजावं महाराज. की कमीत कमी पाणी पिल्यानं तरी माझ्या लेकरांची पोट भरतील, पाणी पिल्यानं तरी लेकरांची पोट भरतील. पाणी पाजायचं लेकरांना आणि पाणी पाजून झोपवायचं लेकरांना महाराज. शहाणं लेकरू माझं, बाळा झोप, हो बाळा झोप. उद्याच्याला बाबा भिक्षेला जातील ना, उद्या तुला पोटभर देईल खायला बाळा, तुला पोटभर देईल उद्याच्याला महाराज. लेकर झोपायची, लेकर मोठी समजूतदार सुद्धा. पण लहान लेकरू मोठ्या माणसाला तरी कळतंय, मोठी माणसं तरी भूक सहन करू शकतात. लेकर किती वेळपर्यंत भूक सहन करतात. 2 दिवस झाले, कधी 3 दिवसाचा उपवास व्हायचा. लेकर भुकेनं कासावी व्हायची. लेकर रात्रीच मध्यरात्री उठायची. लेकर रडायची. लेकर आई भूक लागली ग, आई पोटात कसं तरी होतं, दे ना ग आई, खाण्यासाठी काहीतरी दे ना ग.
लेकरू जेव्हा रडायला लागायचं सुशीला घाबरायची महाराज. अरे हा जर उठला ना याच्या आवाजानं तो उठेल, त्याच्या आवाजानं तो उठेल, त्याच्या आवाजानं तो उठेल. सगळे जर कधी उठले, सगळे जर कधी मागायला लागले, काय देणार मी यांना खाण्यासाठी, काय देणार? चटकन उठावी, पाणी आणावं, सुशिलेनं पाणी पाजावं लेकराला, पाणी पाजून थापटून थोपटून झोपवावं सुशिलेनं लेकराला. एवढी बिकट परिस्थिती सुशिलेची महाराज. बाळे निजगडे लढी बाळा, निज निज माझे बाळा. बाळ निजगडे लढी बाळा, निज निज माझे बाळा. रवी गेला रे सोडून आकाशाला, गैर बोध से अपनाला. तुझे तुझे उठती रे गैर शोभाया ले फिरती, परियंती निराश होती, लगते ही सोडती से नाला. गैर बोध से अपनाला. बाळनी जगडे लढी बाळा, निज निज माझे बाळा. निज निज माझे बाळा, निज निज माझे बाळा. गोपाल कृष्ण भगवान. पाणी पाजून झोपावं लेकरांना सुशिलेनं, पाणी पाजून झोपावं. सुदाम्यानं जेव्हा बघावं ना महाराज, पोटात मुरडा एकटा सुदामदेवाच्या. धाय मोकळून रडायला लागल्या सुदामदेव, धाय मोकळून रडायला लागल्या. उठून बसलेला ब्राह्मण, सुदामा अंतरणावर बसलेला ब्राह्मण रडायला लागला. सुशिला अगं हरलो सुशिला, हरलो. माझ्या लेकरांना पोटभर अन्न देखील मी एक वेळेस देऊ शकत नाही सुशिला, करू तर काय करू सांग. अगं वेद शास्त्र जाणणारा ज्ञानी विद्वान बाबी, पण कोण विचारतो माझ्या ज्ञानाला, कोण विचारतो सुशिला? कुणी दान धर्म करत नाही, कुणी पूजा पाठाला बोलवत नाही, कुणी यज्ञ यागाला बोलवत नाही, कुणी दान दक्षिणा देत नाही. अगं करू तर काय करू तूच सांग सुशिला. अगं काम करू म्हणतेस, कोणी काम तरी देतं का? लाख हात जोडले, पाय पडले लोकांच्या, काम तरी द्या. पण कामही कोण देणार सुशिला? मला बघ एकदा माझ्याकडे बघ. 3-3, 4-4 दिवस उपाशी राहणारा ब्राह्मण गणित गात्र झालं. चालायचं जर कधी म्हटलं तर काठीचा आधार घेतल्याशिवाय मला 2 पावलं चालता येत नाही. मग सुशिला अंगात जर चालण्याचं त्राण नाही तर काम कसं करणार सुशिला? काम कसं करणार? कोणी काम देत नाही, कोणी दान दक्षिणा देत नाही, कोणी धन द्रव्य देत नाही, कोणी उधार देत नाही, कोणी उसना देत नाही. मी करू तर काय करू सांग सुशिला, काय करू? रडावं ब्राह्मण सुदाम्याला, धाय मोठून रडावं. सुशिलेला मोठं वाईट वाटलं महाराज. पत्नी कोणाला म्हणावं? जी सुखात साथ देते तिला पत्नी म्हणून नाही महाराज. पत्नी तिला म्हणावं जी दुःखात सुद्धा पतीची साथ कधीच सोडत नाही, ती खरी पत्नी असते. अहो सुखात तर सगळे सोबत असतात. पैसे जर कधी जवळ असले ना, शिते तोवरी घुटे अशी म्हण. जोपर्यंत पैसा जवळ आहे, जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत श्रीमंती आहे, जोपर्यंत सुख आहे, जोपर्यंत तुमची चलती आहे ना, तोपर्यंत लांबचे लोक सुद्धा जवळ येतात, पुढं करतात, उदो करतात, जय जयकार करतात. पण ते खरे आपले असतात का? आपले ते खरे नसतात. खरे आपले लोक कधी ओळखू येतात? खरे आपले लोक ओळखू येतात दुःखात ओळखू येतात महाराज. दुःख जर कधी प्राप्त झालं ना, दारिद्र्य जर कधी प्राप्त झालं ना, दारिद्र्यामध्ये सुद्धा, दुःखामध्ये सुद्धा, गरिबीमध्ये सुद्धा जे आपली साथ सोडत नाहीत ना, ते खरे आपले असतात महाराज. पत्नी खरी तिला म्हणून नाही जी सुखात साथ देते. पत्नी खरी तिला म्हणावं जी दुःखात सुद्धा नवऱ्याचे साथ कधी सोडत नाही, ती खरी पत्नी आहे. ब्राह्मणाला सुदाम्याला रडताना जेव्हा सुशिलेनं बघितलं, सुशिलेच्या नेत्रामध्ये अश्रू तरळले. चटकन दिशी उठली, नवऱ्याच्या जवळ गेली. सुदाम देवाचे अश्रू आपल्या हातानं पुसती झाली. सुशिला, अहो तुम्ही रडू नका बरं. तुम्ही जर असं रडत राहताल ना, तुम्ही जर असा धीर सोडला, आम्ही कुणाकडे बघायचं सांगा
बाईनं रडू नका ना. अहो देव मोठा दयाळू आहे. देव एक रस्ता बंद करत असतो ना, तो देव दुसरा रस्ता अगोदर उघडत नसतो, दुसरा रस्ता अगोदर उघडत असतो. तुम्हाला कोणी दक्षिणा देत नाही ना, दान देत नाही ना. माझ्या सुद्धा गावातले 4-2 घर ओळखीचे. मी जाते ना उद्याच्याला भिक्षेला, तुम्ही जाऊ नका, तुम्ही घरी थांबा बरं, मी जाते उद्याच्याला, मी भिक्षा मारून येते, भेटेल आपल्याला काहीतरी भेटेल. तुम्ही असा धीर सोडू नका. तुम्ही जर धीर सोडला, तुम्ही जर रडायला, आम्ही कोणाकडे बघायचं सांगा. सुशिलेनं धीर द्यावा सुदामदेवांना महाराज. आणि दुसऱ्या दिवशीपासून आता ही सुद्धा भीक मागायला गावामध्ये जायला लागली. तिच्या दारात जावं, पदर पसरावा. सुशिलेनं पदर पसरावा. बाई पदर पसरते तुमच्या समोर. काही जर असेल ना, शिळं पात्र दिलं तरी चालेल. बाई शिळं पात्र दिलं तरी चालेल. 3 दिवस झाले तर लेकर घरी उपाशी आहेत माझी. बाई द्या, एखादी भाकर असेल तेवढी जरी दिली फार उपकार होतील. आशीर्वाद लागतील आमचे, आशीर्वाद तुम्हाला द्या बाई द्या. तिनं दिलं. आता सुशिलेचा सुद्धा लोकांना कंटाळा यायला लागला महाराज. रोज सकाळ झाली की दारात उभे राहते, भीक मागायला येते. लोक आता हिला सुद्धा आदवा बोलायला लागले. ए सुशिला, कितीदा सांगितलं बाई तुला, सकाळ झाली की रोज येते, दारामध्ये येऊन उभी टाकते, जोपर्यंत तुला देत नाही तोपर्यंत जात नाही. सुशिला, माझ्या नवऱ्याला आवडत नाही पण तू अशी दारामध्ये उभी राहील. जा बाई जा, पुढच्या दारामध्ये जा. येत जाऊ नको, सकाळ येतो मुख दाखवत जाऊ नको. सुशिला, असं जर कधी तर मी देते तुला. माझ्या दारात आलेली तू आवडत नाही माझ्या नवऱ्याला. हिनं हाकलावर. सुशिलेनं 4 घरी जावं, काही जर भेटलं तर घरी यावं, लेकरांना एक तुकडा खाऊ घालावा, पाणी पाजावं, लेकरांना झोपवावं महाराज. कधी 2 दिवसाचा उपास लेकरांना घडायचा, कधी 3 दिवसांचा उपास घडायचा. लेकर रडायची, खायला मागायची लेकर. आई खूप भूक लागली ग, दे ना ग आई, काहीतरी दे ना खायला. लेकरांची अवस्था सुशिलेला बघत नव्हती, लेकरांची अवस्था सुदामदेवांना बघत नव्हती. पाणी पाजलं, लेकरांना झोपवलं. लेकरांना आज 3 दिवस झाले लेकर उपाशी. लेकर बिचारी कशीच झोपलेली. शरीराचा मुठगोळा केला, लेकर झोपी गेली. सुदाम्याला झोप नाही, सुशिलेला झोप नाही. सुशिला लेकरांकडे बघत होती, त्यांच्या पोटाकडे बघत होती. त्यांची रिकामं पोट बघितली की सुशिलेच्या नेत्रात अश्रू तरळायचे. सुदाम्याला वाईट वाटायचं महाराज. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. त्याच्या मुखातून आज जेव्हा कृष्णाचं नाव ऐकलं, राग आला सुशिलेला. अहो, जेव्हापासून लग्न करून तुमच्याकडे आले ना, तेव्हापासून तुमच्या मुखामध्ये त्या देवाचं नाव ऐकते, त्या कृष्णाचं नाव ऐकते, पण आता सहन होत नाही आवडत मला. तुम्ही श्रीकृष्ण म्हणले नाही आवडत, घेत जाऊ नका, त्याचं नाव घेत जाऊ नका ना देवाचं. का ग, का असं म्हणते सुशिला? नाहीतर काय, अहो दिवस रात्र तुम्ही ज्या देवाचं नाव घेता, पाषाण हृदय तुमचा देव तो. दया येत नाही हो त्या देवाला, आपली दया येत नाही. मग काय नाव घ्यायचं त्याचं? मी म्हणते कशाला नाव घ्यायचं त्याचं? सुशिला, अगं तसं नव्हे सुशिला. सुशिला, तू देवाला ओळखलं नाही, तू त्याला बघितलं नाही. अगं मी त्याला बघितलंय, मी त्याच्या सोबत राहिलेलो आहे. अगं माझा भगवान, माझा लाला किती दयाळू आहे तुला सांगू. अगं तो एवढा दयाळू आहे सुशिला की भक्ताचं ते मात्र दुःख सुद्धा माझ्या भगवंताला सहन होत नाही, माझ्या लालाला सहन होत नाही. एवढा दयाळू, त्याचा स्वभाव मला विचार सुशिला. अहो तुम्हाला काय विचारायचं? दिवस रात्र तुम्ही त्या देवाचं नाव घेत असता, मात्र त्या देवाला दया येते तुमची, त्या देवाला दया येते आपली, त्या देवाला दया येते माझ्या लेकरांची. अहो बघा ना माझ्या लेकरांकडे बघा. आज 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, लेकरं उपाशी येतो माझी. मग त्या देवाला जर कधी आपली दया येणार नसेल, किंवा ते का नाव घ्यायचं त्या देवाचं, का पूजा करायची त्या देवाची? सुशिले, अगं तसं नसतं सुशिले. सुशिला तुला सांगू, अगं माणसाला सुख भेटत असतं, माणसाला दुःख भेटत असतं. हे माणसाच्या पूर्व अर्जित कर्मानुसार, पुण्य फलानुसार भेटत असतं सुशिला. आपलंच काहीतरी पाप असेल, माझं काहीतरी पाप असेल, म्हणून हे दुःख आपल्याला प्राप्त झालं, तुम्हाला प्राप्त, मला प्राप्त झालं. मग यामध्ये माझ्या देवाची काय चुकी? का माझ्या लालाला दोष देतेस? का माझ्या देवाला नाव ठेवतेस सुशिला? आपलं कर्म आहे ना, मग आपल्याला भोगावं लागेल की? देवाला दोष देऊ नको, देवाला वाकड बोलू नको सुशिला. अहो मग एक मी सांगते, तुम्ही ऐकाल माझं? काय बोलू नका. अहो तुम्ही मागं मला म्हटला होता की तुमचा हा जो देव आहे ना, तो तुमचा मित्र आहे, सखा आहे ना तुमचा. हो सुशिला, अगं मित्र आहे माझा. मित्रच नाही, अगं तो लाला माझ्यावर एवढं प्रेम करतो की तो मला बंधू म्हणतो, तो भाऊ म्हणतो सुशिला मला. अहो तो भाऊ आहे ना तुमचा? हो माझा भाऊ आहे तो.
मागे म्हटला होता की तो राजा आहे ना तुमचा मित्र राजा सुशिला. अगं नुसता राजा नाही, सोन्याच्या नगरीचा राजा आहे माझा लाला, सोन्याच्या नगरीचा राजा आहे. अहो खरंच खरंच तुमचा मित्र एवढा श्रीमंत आहे ना? हो ग. मग मी काय म्हणते, एकदा तुम्ही तुमच्या मित्राला भेटण्यासाठी का जात नाही? तो एकदा जा ना तुमच्या मित्राकडे तुम्ही, आपली परिस्थिती सांगा ना त्याला. आपली परिस्थिती जर कधी त्याला कळली, अहो तो राजा आहे ना, धन देईल, द्रव्य देईल, दान दक्षिणा काहीतरी भेटेल ना आपल्याला. आपलं हे दारिद्र्य आपल्या लेकरांच्या वाट्याला नको. लेकर बघा, लेकर कशी झोपली, 3 दिवस झाली उपाशी लेकर माझी. नाही सुशिला नाही, अगं तो देव आहे. आणि सुशिला माझा नियम आहे, मी मागणार नाही देवाकडे, काही मागणार नाही सुशिला. अहो कसला हक्क करतात, कसला अहंकार करतात, त्याच्याकडे जाणार नाही म्हणतात, त्याला काही मागणार नाही म्हणतात. अहो बघा एकदा लेकरांकडे बघा, कुणी दान देत नाही, कुणी दक्षिणा देत नाही, कुणी द्रव्य देत नाही, कुणी उधार देत नाही, कुणी भीक भीक वाढायला तयार नाही. आपल्या गावामध्ये 3-4 दिवस झाले लेकर उपाशी आहेत माझी. पाणी पिऊन झोपलं लेकरांना, बघा कशी झोपलीत लेकर, पोट खरपाटी गेले यांचं. अहो यांना जर खायला भेटले मरतील लेकर माझी, अन्न करून मरतील लेकर माझी. जा हो जा, माझ्यासाठी नाही, कमीत कमी माझ्या लेकरांसाठी तरी जा तुमच्या मित्राकडे. मागायचं नाही ना तुम्हाला, मागू नका ना त्याला. पण तो का डोळे झाकून थोडी बसलेला आहे? तुम्ही फक्त जा, त्याला भेटण्यासाठी जा. त्याला तुम्ही भेटण्यासाठी गेलात ना, तुम्ही जर बघता, तुम्हाला बघता क्षणी ओळखेल ना तो आपली परिस्थिती काय, आपलं दुःख काय कळेल त्याला. आणि देव आहे ना तो, मग देवापासून काही लपलेलं असतं का? अहो तुम्हाला मागायची गरजच पडणार नाही. न मागता तुमचा मित्र तुम्हाला एवढं देईल की आपलं दारिद्र्य नष्ट होईल. स्वामी जा, एकदा जा तुमच्या मित्राकडे. तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, कमीत कमी लेकरांसाठी तरी जा स्वामी. नाही म्हणू नका, भेटण्यासाठी जा तुमच्या मुलाला, नाही म्हणू नका स्वामी. शपथ माझी, शपथ लेकरांची शपथ, तुम्हाला जा, तुम्ही भेटण्यासाठी जा. हो भेटण्यासाठी तरी. सुदामा विचार करतो, सुशिला म्हणते अगदी बरोबर आहे. फार दिवस झाले, फार दिवस झाले आम्ही गुरुगृही जेव्हा होतो ना, तेव्हा लालाची भेट झाली होती, तेव्हा देवाचं दर्शन झालं होतं. कमीत कमी या निमित्तानं का होईना, मी जर द्वारकेला गेलो ना, तर माझ्या देवाचं दर्शन मला होईल, माझ्या लालाचं दर्शन मला होईल. सुशिला तू म्हणते सारखी बरोबर आहे ग, या निमित्तानं माझ्या देवाचं दर्शन मला प्राप्त होईल सुशिला. पण तुला सांगू, मी मागणार नाही काही त्याच्याकडे बरं का. नाही ना, तुम्ही मागू नका, फक्त जा ना, तुम्ही फक्त जा सुशिला. अगं ठीक, तू म्हणतेस, आग्रह करतेस म्हणून मी जाईल लालाला भेटायला. पण सुशिला एक सांगू, आता काय सुशिला, अगं शास्त्र सांगतं देवाचं दर्शन जर कधी घ्यायचं असलं तर रिकाम्या हाताने घेऊ नये. गुरुजनांचं दर्शन जर घ्यायचं रिकाम्या हाताने घेऊ नये. राजाचं दर्शन जर घ्यायचं रिकाम्या हाताने घेऊ नये. यथाशक्य काहीतरी त्याला अर्पण केलं पाहिजे ना सुशिला. आणि माझा लाला तर तिन्ही आहे. तो सुवर्णाच्या नगरीचा राजा आहे, तो चराचराचा गुरु आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु, आणि तो देवांचाही देव आहे. मग सुशिला त्याच्याकडे जर कधी जायचं, त्याला भेटायला जर कधी जायचं, तर रिकाम्या हाताने कसं जाऊ ग? काहीतरी दिलं पाहिजे ना माझ्या लालाला. पण काय आहे काय आपल्या घरामध्ये जे मी माझ्या लालाला, माझ्या देवाला भेट म्हणून घेऊन जाणार? काहीच नाही ना आपल्या घरामध्ये. अहो तुम्ही फक्त मला सांगा की तुम्ही जाणार ना, तुम्ही हो म्हणा, मी व्यवस्था करते, भेट वस्तूची व्यवस्था मी करते. अहो आता सकाळ होईलच ना, मी जाते ना गावामध्ये, भिक्षा मागते. आज आपल्या नशिबानं, देवाच्या कृपेनं जे काही आपल्याला भिक्षेमध्ये भेटेल ना, ते घेऊन जा तुमच्या मित्रासाठी, ते घेऊन जा भेट म्हणून. त्याला म्हणावं वहिनीनं दिलंय म्हणावं तुला. जाताना खरंच जाताना, हो सुशिला जाईल, मी सुशिला जाईल. सुशिला चटकन दिवशी उठली, आवरलं, सकाळ होत आली होती. सुशिला गावामध्ये गेली, भीक मागायला लागली सुशिला. तिच्या दारामध्ये जावं, तिच्या दारामध्ये जावं, पदर पसरावं. सुशिलेनं बाई आज द्या, आज माझ्यासाठी मागत नाही, देवासाठी मागते, तुमच्याकडे देवासाठी मागते. नाही म्हणू नका बाई, नाही म्हणू नका. आमचे हे ना, हे द्वारकाधीश श्रीकृष्णांचे मित्र आहेत. हे आता चाललेत ना द्वारकेला जाण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी निघाले. तुम्ही आज या देताल ना मला, ते भेट म्हणून आम्ही देवाला अर्पण करू, भगवंताला आम्ही देणार आहे. आज नाही म्हणू नका बाई, देवासाठी तरी द्या. लोकांनी जेव्हा ऐकावं, लोकांनी हसावं सुशिलेवर. ए सुशिले, अगं खोटं बोलावं माणसानं,
पण सुशीला, माणसानं असं खोटं बोलावं ज्याच्यावर कमीत कमी विश्वास तरी समोरच्याचा बसला पाहिजे. अगं कुठं राहिला तुझा भिकार नवरा आणि कुठं राहिला द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. अगं पृथ्वी आणि आकाश कोणी कधी भेटताना बघितलंय का? तद्वतच भिकारी आणि राजा कधी मित्र असलेले कोणी बघितलंय का? अगं बोलायचं तर कमीत कमी खरं तरी बोलत जा. तुझा नवरा आणि द्वारकाधीश म्हणजे मित्र. हसावं, लोकांनी हसावं. जा बाई जा, खोटं बोलू नको. सकाळी सकाळी अमंगल मुख दाखवू नको. सुशीला मान खाली घालावी. सुशीलेनं पुढे जावं, पुढच्या दारात जावं, पुढच्या दारात पदर पसरावा. सुशीलेनं लेकरांच्या शब्दा खाव्या. सुशीले बाई शपथ खाते, खोटं बोलत नाही बाई. देवासाठी द्या, आमच्यासाठी नाही, देवासाठी द्या बाई, देवासाठी. वचन देते ही सुशीला, तुम्हाला वचन देते. जोपर्यंत तुमचं उधार चुक्त करणार नाही ना, उसनं म्हणून द्या बाई. तसं देऊ नका, उसनं म्हणून द्या. जोपर्यंत तुमचं उसनं परत करणार नाही तोपर्यंत अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. सुशीला बाई द्याच नाही म्हणू नका, आज देवासाठी द्या. एका म्हातारीला दया आली सुशीलेची. म्हातारीनं विचार केला, जाऊ द्या, लेकरं उपाशी असतील लिखी म्हणून खोटं बोलत असेल. ठीक आहे सुशीला, थांब, बघते मी काही तुला वाढण्यासारखं आहे का तर. थांब, दारात असता मात येऊ नकोस. सुशीला दारामध्ये उभी राहिली. म्हातारी घरामध्ये स्वयंपाकघरात गेली, शोधायला लागली काही देण्यासारखं आहे का. स्वयंपाकघरामध्ये एक डेरा होता. डेऱ्यावरचं झाकण म्हातारीनं बाजूला केलं. आतमध्ये डोकावून बघितलं, काय होतं? पांढरे शुभ्र पोहे. म्हातारी विचार करत, हे देवीला, हे पोहे चांगले, हे पोहे नवे पोहे, हे आम्हाला खायला कामाला येतील, हे भिकाऱ्यांना वाटण्याचे नाही. माणसं फार हुशार असतात महाराज. म्हातारीने डेऱ्यावरचं झाकण डेऱ्यावर ठेवलं, डेरा बाजूला ठेवून दिला. खालचा आड वेळला एक डेरा वर काढलेला. झाकण बाजूला केलं, आत डोकावून बघितलं, काय होतं आतमध्ये? जाळे जळमट झालेले, कुजलेले, वास यायला लागलेले, खराब होऊ लागलेले पोहे, जुने पोहे. हे पोहे का आम्हाला खायला कामाला येतील? नाही ना. असे खराब पोहे खाऊन का तब्येत बिघडून घ्यायच्या आहेत? आज मग उद्या फेकून तर द्यावे लागतील ना उघडल्यावर. मग उघडल्यावर फेकण्यापेक्षा तिला जर कधी दिले तर काय वाईट आहे? कमी कमी यांच्या तरी पोटात जातील. दान धर्म तर घडेल ना बघा. आपला दान धर्म असा असतो महाराज, ज्या गोष्टी आपल्या काहीच कामाच्या नसतात, फेकून द्यायच्या असतात, त्या देवाला आपण दान देत असतो. दूध उतू गेलं की देवाला दान. कोणती गोष्ट खराब झाली, देवाला दान. देव काय एवढा भिकारी का उतू गेलेलं खाली पडले दूध तुमचं उचलून खायला? नाही ना महाराज. पण मनुष्याचा स्वभाव कसा आहे बघा. अहो हे काय आम्ही खाणार नाही, यांना दिले काय वाईट आहे? म्हातारीनं ते खराब झालेले पोहे घेतले. सुशीलेच्या जवळ आलेली म्हातारी, कर कर सुशीला, पदर पुढं कर. सुशीलेनं पदर जेव्हा पुढे केला, पदर 17 ठिकाणी फाटला होता महाराज. पदरामध्ये जर कधी पोहे टाकावेत ना, ते पोहे खाली पडले असते. सुशीलेनं चटकन दिशी ओंजळ खाली गेली. टाका टाका टाका, आजी ओंजळी टाका, माझे पोहे ओंजळी टाका. म्हातारीनं पोहे ओंजळीमध्ये टाकले. सुशीला धन्यवाद द्यायला लागली. धन्यवाद, तुमचे उपकार कधी विसरणार नाही. सुशीला तुमचे उपकार कधी विसरणार नाही. वचन देते बाई, तुम्हाला वचन देते. जोपर्यंत तुमचं हे उधार चुक्त करणार नाही ना, ही सुशीला अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. सुशीला राहू दे, सुशीला राहू दे. काही शब्द घेण्याची गरज नाही, वचन देण्याची गरज नाही. बाई फक्त एक उपकार कर, आज माझ्या दारात आली, उद्यापासून दारात येत जाऊ नको बाई. उद्यापासून तोंड दाखवू नाही. आता परत तुमच्या दारात तोपर्यंत येणार नाही, जोपर्यंत तुमचं हे उष्ण चुक्त करणार नाही तोपर्यंत येणार नाही. धन्यवाद बाई, धन्यवाद. ते खराब झालेले पोहे जेव्हा सुशीलेला भेटले तेव्हा हिला एवढा आनंद झाला की कोणी काही हिरे माणिक मोती जणू तिच्या ओंजळीमध्ये टाकलेले होते महाराज. तुम्ही बघा, गरीबाला जर कधी थोडं जरी दिलं ना आपण, त्यांना फार आनंद होत असतो. आणि श्रीमंताला किती जरी दिलं ना तरी सुद्धा त्यांना समाधान लागत नसतं महाराज. म्हणून ज्याला खरंच गरज आहे अशा माणसाला दिलं गेलं पाहिजे. दान धर्म सुद्धा सत्पात्र व्यक्तीला झाला पाहिजे. जो पात्रतेचा आहे त्याला दिलं गेलं पाहिजे. जो अपात्र आहे अपात्र व्यक्तीला देऊ नये माणसानं. धन्यवाद बाई, धन्यवाद. सुशीलेनं ते पोहे घेतले, घराकडे जाण्यासाठी निघाली. झरझर पावलं टाकत सुशीला घराकडे जेव्हा आली, लेकरं आतापर्यंत उठली होती, जागी झाली होती. लेकरं बघतात बाबा घरात आहेत, आई घरात दिसत नाही. आई भिक्षेला गेली असेल. 3 दिवसापासून पोटामध्ये आग पडलेली होती. लेकर उपाशी होती. लेकर वाट बघायला लागले दारात बसून की कधी आई येते आणि कधी आम्हाला खायला देते. दुरून येणाऱ्या आईला जेव्हा बघितलं ना लेकरांनी, आणि आईच्या हातामध्ये काहीतरी आणलेले आईला जेव्हा लेकरांना दिसलं, एवढा आनंद झाला की विचारता सोय. दारात
उठले, धावत पळत आईच्या जवळ गेले. आई काय आणलंस तू? दाखवू नका आई, काय तुझ्या हातामध्ये? आई भिक्षेला गेली होतीस ना, आई दे ना ग खायला, भूक लागली ना काही. आई दादाला नको, आई मला दे ना ग खायला. एक हात मातेच्या समोर, एक हात आपल्या पोटावर ठेवत, आईच्या समोर हात नाचवत लेकर मातेला खाण्यासाठी मागायला लागली. सुशीलेनं लेकराच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला, लेकरांची समजूत घालू लागली सुशीला. शहाणीनं माझी लेकर, इथं खाणार का तुम्ही? अशी रस्त्यात खाणार का तुम्ही? घर नाही का आपल्याला? चला चला अगोदर घरी चला बरं, मी दाखवते ना तुम्हाला काय आणलंय मी. तर लेकरांना घेतलं, घरी आली सुशीला. सुदाम देवांच्या बाजूला सुशीला बसली, लेकर समोर बसली. सुशीलेनं ते उकळीतले पोहे समोर ठेवले. आई मला दे ना का पोहे खाण्यासाठी? आई मला भूक लागली, तू काल म्हणली होती ना मला दे ना का आई? थांबा बाळांनो, हे पोहे आपण खाण्यासाठी नाही, तुमचे बाबांना देवाकडे चालले, देवाला भेटण्यासाठी चालले. तुमच्या बाबाचे मित्र आहेत ते राजे, ते राजे सोन्याच्या नगरीचा राजा आहे तुमच्या बाबांचा मित्र. तुमचे बाबा त्यांना भेटायला चाललेत ना, मग रिकाम्या हाताने त्यांना जाता येईल, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना देवाला आपण. म्हणून हे पोहे देवाला देण्यासाठी आणलेले बाळांनो. मग देवाला जर कधी काही द्यायचं असलं तर ते उष्ट करतात का? नाही ना, उष्ट केलेले चालत नाही ना बाळांनो. शहाणी माझी लेकर, आजचा दिवस फक्त दम काढा पोरांनो, आजचा दिवस फक्त दम काढा. उद्या त्याला बाबा राजाकडून येतील ना, तर तुझ्यासाठी शेव आणतील, चकली आणतील, लाडू आणतील, पेढे आणतील, एवढं आणतील बाबा तुमच्यासाठी खायला. मग पोटभर खा बाळांनो, पोटभर खा. आज फक्त हट्ट करू नका, शहाणी माझी लेकर आहे. लेकरांची समजूत घातली सुशीलेनं, लेकरही फार समजूतदार होती महाराज. आई खरंच बाबा आम्हाला खायला आणतील एवढं? हो बाळा, हो खरंच आणतील बाबा, तुम्हाला सगळ्यांना खायला आणतील. माणसाचं जीवन असं असतं महाराज, माणूस जीवन जगत असतो कशाच्या आधारावर? आज किती जरी दुःख झालं ना तरी माणसाला आशा असते की उद्याच्याला मला सुख प्राप्त होईल. आशेच्या आधारावर माणूस जीवन जगत असतो. लेकर आशा करतात की आज उपाशी राहिलं, उद्याच्याला जर कधी लाडू पेढे खायला भेटणार असतील काय वाईट आहे? ठीक आहे आई, नाही खाणार आम्ही पोहे, नाही खाणार. सुशीला अगं उशीर होतोय मला. हो आलेच ना, मी आवरले मी. सुशीला चटकन उठली, घरामध्ये शोधायला लागली की पोहे बांधून द्यायचे नवऱ्याला एखादी चिंधी तर सापडावी महाराज. दारिद्र्य एवढं सुदाम देवाचं की घरामध्ये ते पोहे बांधून देण्यासाठी फडक एक चिंधी सुद्धा सुशीलाच्या सापडत नाही. इकडे बघितलं, तिकडे बघितलं, तिकडे बघितलं, एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी खुचून ठेवलेला एक जुना जीर्ण पंचाचा तुकडा सुदाम देवाच्या सुशीलेला सापडला. सुशीलेनं तोच उचलला, धुतला, स्वच्छ करूला, त्याच्यामध्ये पोहे बांधले. पोह्यातील पुचुंडी सुदाम देवांच्या हातावर ठेवली. सुशीला म्हणते, अहो तुमच्या मित्राकडे तुम्ही जाताल ना, सांगा त्यांना म्हणावं त्यांच्या वहिनीनं त्यांच्यासाठी भेट दिली म्हणावं. वहिनी माझं नाव सांगताल ना? हो सुशीला सांगेल ना, मी लालाला सांगेल की तू त्याच्यासाठी भेट वस्तू दिली. बरं येऊ का सुशीला? येतो, उशीर होतोय सुशीला. ऊन झालं की परत चालू होत नाही सुशीला. हो हो या. सुदाम देवांनी काठी उचलली, ती पोह्याची कोचुंडी घेतली, पाणी घेतलं, कमंडलू घेतला. सुदाम देव जाण्यासाठी निघाले. चले श्याम सुंदर को मिलीने सुदामा, 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 चले श्याम सुंदर को मिलीने सुदामा। जाते जाते मन में, जाते जाते मन में, जाते 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 मन में, जाते 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 मन में, हरे कृष्ण राम, हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर को मिलीने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलीने सुदामा, चले श्याम सुंदर को मिलीने सुदामा।
को मिलने सुदामा, गाते जाते मन में हरे कृष्ण रामा. काठी उचलली होती, काठी टेकवत टेकवत ब्राह्मण चालायला लागला. घरापासून 4-2 पावलं चालून गेला होता नव्हता. तेवढ्यात सुदाम्याचा जो लहाना पोरगा होता ना, आता लहाने जे असतात ते फार लाडाचे असतात, शेंडीफळ असतात. धावत पळत ब्राह्मणाच्या जवळ आला. सुदामदेवांना म्हणतो, बाबा अहो राजाकडून तुम्ही येताना ना एवढं आणा खायला बाबा, एवढं आणा. मी खाईल बाबा. आणताल ना बाबा? हो रे बाळा, आणेल, तुझ्यासाठी आणेल, दादासाठी आणेल, आईसाठी, सगळ्यांसाठी आणेल बाळा, सगळ्यांसाठी आणेल. लेकराच्या चेहऱ्यावर हात फिरवला, सुशिलेची परवानगी घेतली आणि सुदामदेव द्वारिकेच्या दिशेनं जाण्यासाठी निघाले. जाता जाता श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण, फटी हुई धोती और लोटा लटकावे, तंबुल की पोटली बगल में छिपावे, जाने को निकले हैं द्वारिका धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गावाच्या बाहेर आला होता तोपर्यंत ऊन झालं महाराज. सूर्य आग उठायला लागलेला होता, जमीन तापली. ऊन मी म्हणायला लागलं, घशाला कोरड पडली, तहान लागली. सुदाम्याला जवळ होतं, पाणी पिलं. आता ऊन एवढं त्रास द्यायला लागलं की सुदामदेवांना चालणं अशक्य झालेलं महाराज. 4 दिवसाचा उपवासी ब्राह्मण आहे. जीर्ण झालेला, अंगामध्ये ताकद नाही, गलित गात्र ब्राह्मण सुदामा. सुदाम्यानं विचार केला, उन्हाचा फार त्रास होऊ लागलेला, थोडस थांबतो एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये आणि थोडं ऊन कमी झालं की मग पुन्हा चालायला लागेल. एक सुंदर झाड होतं, वटवृक्षाच्या सावलीमध्ये सुदामदेव बसला. थोडस थंडगार पाणी प्राशन केलं आणि जसा तो झाडाला टेकून बसला तशी झोप लागली सुदामदेवांना. झोपला सुदामा. तुम्हाला सांगू, माणसाला झोप 2 वेळेला येत असते. एकदा माणसाला झोप तेव्हा येते जेव्हा पोटभर जेवण झालेलं असतं, गळ्यापर्यंत येऊस तर खाल्लेलं असतं, तेव्हा माणसाला एकदा झोप येत असते. आणि एकदा झोप माणसाला तेव्हा येत असते जेव्हा पोटात अन्न पाण्याचा कण सुद्धा नसतो, तेव्हा माणसाला झोप येत असते महाराज. भुकेड जीव कासावीस होता, पाणी पिलं, थंडगार वाऱ्याची झुळूक आली, झोप लागली सुदामदेवांना. पण इकडं सुदाम्याचा डोळा लागला आणि तिकडं ब्रह्मांड नायकाचा डोळा उघडला महाराज. भगवान चिंताक्रांत, भगवान विचार करतात, सुदामा माझ्याकडे येण्यासाठी निघाला खरा, पण माझ्या द्वारिका नगरीपर्यंत कसा येणार हा ब्राह्मण? अहो, गावाच्या बाहेर येतो न येतो तेवढ्यातच थकला, थकून झोपी गेला सुदामा. माझ्या द्वारिकेपर्यंत येऊस तर काय अवस्था या ब्राह्मणाची होईल? पोहोचू शकेल द्वारकेला? नाही पोहोचू शकणार, हा द्वारकेला नाही पोहोचू शकणार. मग याच्या इथपर्यंत येण्याची व्यवस्था सुद्धा मीच केली पाहिजे. तुम्हाला सांगू, भक्ताला भेटण्याची भगवंताला एवढी ओढ लागलेली असते महाराज की भगवान म्हणतात, माझा भक्त जर कधी 1 पाऊल चालून माझ्या दिशेने येत असेल ना, तर मी 10 पावलं चालून माझ्या भक्ताच्या दिशेने जात असतो. एवढी मला ओढ माझ्या भक्तांना भेटण्याची लागली. आजपर्यंत कधी देवाला चिंता नाही सुदाम्याची. कसा आहे सुदामा, काय करायला लागला सुदामा, कुठे आहे सुदामा, कोणत्या परिस्थितीत, सुखाचे दुःखाचे सुदामा, चिंता नाही देवाला. का? कारण सुदामा आतापर्यंत त्याच्या घरात होता, त्याच्या संसारात होता, म्हणून देवाला चिंता नाही. पण आज देवाला चिंता का वाटू लागली? कारण आज घरदार सोडून, संसार सोडून सुदामा भगवंताला भेटण्यासाठी जाण्याला निघाला, म्हणून सुदाम्याची चिंता भगवंताला वाटायला लागली. भगवंताचा स्वभाव असाच आहे महाराज. जोपर्यंत भक्त संसारामध्ये रमलेला असतो ना, तोपर्यंत भक्ताची चिंता भगवंत करत नाही. पण मग भक्ताची चिंता भगवंत कधी करतात? जेव्हा घरदार सोडून, संसार सोडून भगवंताला भेटण्यासाठी जेव्हा तो भक्त जायला निघतो ना, तेव्हा त्या भक्ताची चिंता भगवंताला वाटायला लागते. अरे कसा येणार माझ्या द्वारकानगरीपर्यंत? भगवंतानं व्यवस्था करून महाराज. देवानं गरुडाला बोलवलं. आज्ञा गरुडाला देते झालेले भगवान श्रीकृष्ण, गरुड जा, माझा भक्त सुदामा तिथे झाडाखाली झोपलेला अलगद या ब्राह्मणाला उचल आणि माझ्या द्वारिका नगरीपर्यंत आणून सोड. गरुड याला याद राख, याची झोप मोडता कामा नये. जशी आज्ञा गरुडानं ब्राह्मणाला अलगद उचललं. गरुडानं ब्राह्मणाला द्वारिका नगरीपर्यंत आणून सोडलं. द्वारिकेच्या वेशेवर एका झाडाखाली सुदाम्याला सोडून देऊन गरुड अंतर्धान झाले. घटिका 2 घटिका व्यतीत झाल्या आणि सुदामदेवांची झोप मोडली महाराज. झोप झाली. ब्राह्मण सुदामदेव काठी घेतली, काठीचा आधार घेत उठून उभा टाकला आणि जसा उठून उभा टाकला
समोरचं दृश्य बघितलं डोळे दिपायला लागले ब्राह्मणाचे महाराज. काय होतं? आश्चर्याला पारावर राहिला नाही. सुदामाच्या झोपलो होतो तिथं, जंगलामध्ये झोपलो होतो. मात्र आता इथं जागा झाली. कोणती नगरी आणि किती भव्य दिव्य नगरी ही. सुवर्णाची नगरी होती, भगवान श्रीकृष्णांची नगरी होती. सोन्याचे महाल होते, महालांना सोन्याचे कळस होते. त्या सोन्याच्या कळसांवर जेव्हा सूर्य नारायणाचे किरण पडायचे, डोळे दिपायला लागले. त्या तेजानं ब्राह्मण सुदाम्याचे डोळे दिपायला लागले महाराज. कोणती नगरी ही? मी स्वर्गात तर आलो नाही, तर किती सुंदर नगरी. काठीचा आधार घेत घेत ब्राह्मण सुदाम्यास तो द्वारिका नगरीमध्ये प्रवेश करता झाला. कशी नगरी होती भगवंताची? सुदामा ब्राह्मण द्वारावती ते देखून चकितची होय मनाते. भव्य सुशोभित नगर द्वार ते अग्नित रक्षक असती ते हेमंत पाटे रत्न जडितती आकाशिले तो ब्राह्मण प्रीती. राजमार्ग ते नाना दिसती लहान मार्गी नसे गणती. एक तरी ते थोडी मंदिरे सर्व सारखी भव्य गोपुरे. चित्र विचित्र रचना सारी रचुयली सोन्याची नगरी. भिंतीवरती रत्न जडविले सभोवतीचे हिरे कटिले. दिव्य झालरी माणिक मोती सुंदर पडत्या प्रति गुंफित. घरोघरी त्या ध्वजा फलकती मंगळ सुंदर वाद्य धडकते. नयन रम्यते नगर प्रभूंचे कळस शोभती वरी सोन्याचे. लख 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 शिखरे करती रविकिरणाची घरे चमकती. हवेच्या माड्या महाल भुवने शोभित केली जडून रतन. सोन्याची ती असंख्य भुवने संपत करती लोकती नयन. रस्ते वाडे वेली झाडे पाच बगीचे गाड्या घोडे अतुल्य वैभव सुंदर साचे. नंदन वनगण सर्व भूमीचे कृष्ण प्रभूंची सुरम्य नगरी. द्वारका शोभे सागर उदरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघतच राहिला ब्राह्मण सुदामा, डोळे दिपायला लागले महाराज. देखो आणि नयनी सुरम्य नगरी चमके मणी ब्राह्मण. कृष्णाचे दिव्य ऐश्वर्य बघुनी दचके मणी आपण. सभोवती द्वारावती पुरी इंद्राची अमरावती दिसतसे आली असे भुवरी. सुदामा विचार करायला लागला, अरे देवराज इंद्राची स्वर्ग नगरी काय? कारण सुवर्णाच्या नगरीमध्ये राहणारे लोक होते. यांनी एवढा भिकारी आजपर्यंत बघितलाच नव्हता. कोण आहे हा? किती दरिद्री आहे हा? लोक नाक उडाले, लोक दूर पळायला लागले याच्या सावलीला. कोणी वाऱ्याला, कोणी उभं राहिलं महाराज. अहो हात जोडाय हीच का कृष्णाची द्वारिका? ब्राह्मण व्यवस्थित बोल, नीट बोल. अरे भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णांची द्वारिका नगरी पण. अरे भगवान राजा आहे आमचे, ते राजाचं नाव आदरा नगरी ब्राह्मण. श्रीकृष्णांची श्रीकृष्णांची द्वारिका नगरी. महान तो महान आमचा द्वारकाधीशांचा. तिथं राहता आमचे सुदामा काठी टेकवत 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 भगवंताच्या महालाच्या जवळील उभा राहिलेला. समोर बघतो भव्य दिव्य महान द्वारकाधीशांचा. अनेक पायऱ्या होत्या सुवर्णाच्या. त्या पायऱ्या रत्नजडित पायऱ्या बघितल्या. इथून आत तुला जाता येणार नाही. हा भगवान कृष्णाचा राजाचा महाल आहे. हो अहो तुमच्या राजाला भेटण्यासाठीच मी आलेलो आहे. ब्राह्मण दिसतात, राजाला भेटता येणार नाही, प्रभूंची अनुभूती नाही, मात्र आतमध्ये तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. सुदाम्यानं नकारार्थी मान हलवली. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी मागण्यासाठी काही आलेलो नाही, उलट काहीतरी देण्यासाठी आलो. देण्यासाठी. तुमचा राजा बंधू आहे, माझा भाऊ आहे, माझा तो माझ्या बंधूला भेटण्यासाठी आलो. आमचा राजा आणि तुझा बंधू द्वारपाल आश्चर्यानं बघायला लागले महाराज. कसं शक्य आहे? नाही तुम्हाला सांगितलं